नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 1 पाठ क्रमांक 19 माझी आनंददायी शाळा। 19 माझी आनंददायी शाळा। पहा बरे, इथे 3 चित्र दिसत आहेत। प्रयोगशाळा दिसत आहे, एक मॅडम विद्यार्थ्यांना शिकवत आहे आणि काही मुले ग्रंथालयामध्ये पुस्तकालयामध्ये शांतता राखून पुस्तक वाचत आहेत। पहा, आणखीन खाली 2 चित्र आहेत। एका चित्रामध्ये 3 विद्यार्थी चित्र काढत आहेत, काही मुले खेळत आहेत। तर सांगा पाहू, हसत खेळत शिकणाऱ्या काही मुलांची चित्रे वर दिलेली आहेत। तुम्हाला यापैकी कोणते चित्र सर्वात जास्त आवडेल ते सांगा बरे। ते चित्र सर्वात जास्त का आवडले हे पण सांगायचं आहे। शाळेत आपण शिकण्यासाठी येतो, शिकता शिकता खूप मित्रमैत्रिणी मिळवण्याच्या मदतीने अभ्यास करतो, अभ्यासाच्या बरोबर खेळही खेळतो, एकत्र डब्बा खातो, स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात सहभागी होतो, सहलीला जातो, वर्ग स्वच्छ ठेवायला आणि सजवायला आपापल्याला आवडते। अशा कितीतरी गोष्टी आपण एकत्र येऊन करत असतो। एकमेकांच्या बरोबर कोणतीही गोष्ट करण्यात खरी मजा आहे। वर्गातील प्रत्येक मुलामुलीला शिकण्याची मजा घेता येईल यासाठी आपल्याला काय बरे करता येईल माहीत आहे का तुम्हाला? अय्या, मला पत्र आलंय। रत्नागिरी जिल्हा ही गोष्ट। मुलांनो, पोस्टाचे काम शिक्षक यांनी पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन गेले। पोस्टाची सर्व माहिती त्यांनी मुलांना दिली। या कामाचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून त्यांनी एक गंमत केली। सगळ्या मुलांची नावे त्यांनी एका पत्र पाठवले। या पत्रात त्या विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती, खेळातील प्रगती, स्वभाव, आवडीनिवडी याबद्दल माहिती दिली। आपल्या नावाचे पत्र पाहून मुलांना खूप आनंद झाला। अय्या, मला पत्र आले असे म्हणत ती सर्व ते पत्र दाखवू लागली। यातील काही मुले शिक्षकांना पत्राचे उत्तरही पाठवले। दिवाळीला सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शिक्षकांना शुभेच्छा पत्र पाठवले। काही दिवसानंतर शिक्षकांनी मुलांना ईमेल पत्र कसे पाठवायचे हे शिकवले। शिक्षकांनी पाठवलेल्या एका पत्रामुळे मुलांत नवा उत्साह संचारला। मुलांची शाळा ही आनंददायी शाळा झाली। करून पहा। वर्गातील मुलांची 3 पायाची शर्यत लावा। काही जोड्या न पडता न अडखळता शेवटपर्यंत का पळू शकल्या? पळताना काही जोड्या का पडल्या? एकमेकांना मदत केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते। काम करताना आनंद मिळतो। एकमेकांना मदत करण्यासाठी एकमेकांच्या गरजा आणि अडचणी समजून घ्यायलाही हव्यात। आपल्या शाळेतील मुलामुलींच्या गरजा आणि अडचणी आपण समजून घेता का? आपल्या वर्गात नव्याने प्रवेश घेतला कोणी मुलगा किंवा मुलगी असेल, कोणी आईवडिलांपासून दूर राहून शिक्षण घेत असेल, कोणी घरी आपल्यापेक्षा वेगळ्या भाषेत बोलत असेल, कोणाला मदत करायला ताई किंवा दादा असतील तर कोणाला नसतील, अशा आणि इतर काही विविधतेमुळे प्रत्येकाच्या गरजा निरनिराळ्या असतात। या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। शाळेत आपल्याला वेगवेगळ्या मुले भेटतात। आपल्यापैकी काही जणांना दिसत नाही किंवा ऐकू येत नाही। काही मित्रमैत्रिणी सहजपणे चालू शकत नाहीत। आपल्या अशा मित्रमैत्रिणींच्या गरजा आपल्यापेक्षा वेगळ्या आणि विशेष असतात। यांच्या सहवासातून आपल्याला त्या समजून लागतात। सांगा पाहू, तुमच्या आसपास दृष्टिहीन किंवा कर्णबधिर मुले राहतात का? ती मुले शाळेत येतात का? तुम्ही पहिलीच्या वर्गात होतात तेव्हा तुमच्या वर्गात किती मुले होते? आता तुमच्या वर्गात किती मुले आहेत? शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक मुलामुलीला मिळाला पाहिजे। विशेष गरजा असलेल्या सर्वांना शिकण्याचा अधिकार आहे। विशेष गरजा असलेल्या मुलांचे कितीतरी पालक आपल्या मुलांना जिद्दीने शाळेत पाठवतात। शासनही अशा विद्यार्थ्यांना विविध गरजा राबवतात। तुमच्या माहितीत तर विशेष गरजा असलेल्या काही मुली असतील तर त्यांच्याविषयी त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना आवर्जून सांगा। तेही अशा मुलामुलींना शाळेत जाण्यास प्रोत्साहन देतील।
मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येक पालकांनाही मुलींना शिकवावे म्हणून प्रयत्न करतात. मात्र कधीकधी भावंडांना सांभाळणे, विहिरीवरून पाणी भरणे, घरकाम करणे अशी कामे मुलीवर सोपवली जातात. त्यामुळे त्यांचे शिक्षण रखडते किंवा बंद पडते. अशा किंवा कोणत्याही कारणामुळे मुलींचे शिक्षण बंद पडता कामा नये. मुलींनाही शिक्षणाचा आनंद मिळाला पाहिजे. करून पहा. तुमच्या वर्गातील मुले आपल्या घरी आई-बाबांशी कोणत्या भाषेत बोलतात त्याची माहिती करून घ्या. शाळेतील शिक्षक घेण्याची आपली भाषा एकच असली तरी घरी आपण आपल्या मातृभाषेत बोलतो. काहींची मातृभाषा गुजराती असेल, काहींची मातृभाषा तेलुगू असेल, काहींची भाषा हिंदीत बोलत असतील तर काही कन्नडीमध्येही बोलत असतील. वेगवेगळी मातृभाषा असलेले मित्र आपापल्या शाळेमध्ये मिळतात. शाळेत आपण सर्वजण गणवेश घालून येतो. मात्र ज्या दिवशी गणवेश न घालता आपल्याला आवडीचे कपडे घालून जायचे असतात तेव्हा वर्ग कसा रंगीबेरंगी दिसतो. आपल्या वर्गात विविधता आहे म्हणून तर मजा आहे. आपल्या चालीरीती, भाषा, जेवण खाण्याच्या सवयी वेगवेगळ्या असल्या तरी माणूस म्हणून आपण एकमेकांसारखेच आहोत. एकमेकाच्या विविधतेबद्दल आपण जेव्हा आदर बाळगतो, एकमेकांना मदत करतो तेव्हा शाळेत आपल्याला खूप मजा येते. शाळा आनंददायी होते. काय करावे बरे? शाळेची बस पहा दिसत आहे. एक मुलगी दिसत आहे, दुसरा मुलगा पण दिसत आहे. तर काय नेमकं आहे ते आता आपण पुढे पाहूया. पिंटू आणि पिंकी या दोघांना बालगटात प्रवेश मिळाला आहे. त्यांना शाळेत घेऊन जाण्यासाठी शाळेची बस येते. मात्र शाळेत जायचे नाही म्हणून ते रोज रडतात. शाळेत का जायचे असते हे तुम्हाला त्यांना कसं समजून सांगाल? सांगा बरे. तुमचेही लहान भावंडे असताल ना, तर तेही जाताना रडत असतील तर त्यांना का शाळेत जायचं हे त्यांना शाळेचं महत्त्व पटवून द्यायचं व त्यांना रोज शाळेत पाठवायचं. तर या पाठात आपण काय शिकलो आहोत? शाळेमुळे आपल्याला निरनिराळे मित्र मैत्रिणी मिळतात. शाळेमुळे आपल्या देशातील विविधतेशी ओळख होते. शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक मुलींना मिळाला पाहिजे. मुले, मुली आणि विशेष गरजा असलेल्या व्यक्ती अशा सर्वांचा शिक्षणाचा अधिकार आहे. एकमेकांना मदत करत आणि एकमेकांची मदत घेत शिकण्यातील मजाच वाढते. तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे NCERTमधील सर्व पुस्तकाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली जातील. धन्यवाद.